नमस्कार, महाराष्ट्र टुडे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, सध्या वाल्मिक कराड हे जेलमध्ये आहेत। मोका अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या ईडी चौकशी संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली होती। या संदर्भामध्ये हायकोर्टाचा मोठा निर्णय आलेला आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ते 2.5 महिन्यापासून मित्रांनो बीड जिल्हा गाजत आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्हा आहे। संतोष देशमुख खून प्रकरण आणि पवन चक्की खंडणी प्रकरणी बीड जिल्ह्यात सतत चर्चेमध्ये आहे। एक प्रकारे बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही। मित्रांनो, या दरम्यान बीड जिल्ह्यामधलं प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त कशी तेवढ ठेवता येईल, प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त कशी फोकस करता येईल या संदर्भामध्ये धनंजय मुंडे विरोधक आणि मीडियाकडून पाहिलं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आजपर्यंत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातले अनेक प्रकरण उघड झाले किंवा उघड केले गेले। आमदार सुरेश धस यांच्यासह इतर काही नेत्यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांच्या बेहिशोबी संपत्ती संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। त्याबरोबरच वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं होतं। त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी होईल असं वाटत होतं, कारण त्यांच्या पुण्यात त्याच्यानंतर लातूर आणखी काही शहरांमध्ये त्यांच्या बेहिशोबी किंवा बेनामी संपत्ती असल्याचं म्हटलं जात होतं। मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक कराड यांनी संपत्ती जमा केल्याचा आरोप केला जात होता। या दरम्यान आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये ईडी अंतर्गत चौकशी स्वतंत्र गुन्हा दाखल करून ईडी चौकशी करण्याची मागणी या जनहित याचिकेमध्ये केली होती। या संदर्भामध्ये आज हायकोर्टाच्या समोर हा विषय आला आणि विषय आल्यानंतर मित्रांनो, यामध्ये जे काही आरटीआय कार्यकर्ते होते किंवा याचिकाकर्ते होते केतन तिरोडकर यांना मोठा झटका हायकोर्टाने दिलेला आहे। हायकोर्टानं केतन तिरोडकर जे याचिकाकर्ते आहेत यांचा यांनी जी जनहित याचिका दाखल केली, या याचिकेमागचा हेतू स्पष्ट दिसत नसल्यानं त्यामुळे ही जनहित याचिका सुनावणीस घेण्यास अयोग्य असल्याचं कोर्टानं मत नोंदवलं आणि त्यामुळे कोर्टानं ही जनहित याचिका फेटाळलेली आहे। याबरोबरच याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना 20,000चा दंड सुद्धा सुनावलेला आहे। मित्रांनो, त्यामुळे आता जे काही म्हटलं जात होतं की वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी होईल, ईडी चौकशीच्या माध्यमातून सर्व काही बाहेर निघेल असं म्हटलं जात होतं। सुरेश धस यांनी हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला होता। त्यामुळे आता सुरेश धस यांचे मनसुबे सुद्धा या ठिकाणी कुठेतरी फेल होताना दिसत आहेत। सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विषय लावून धरल्यानं या विषयातली गांभीर्यता लक्षात येत होती। त्यामुळे आता हायकोर्टानंच जनहित याचिका फेटाळून लावल्यामुळं वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी आता सध्या तरी होईल असं दिसत नाही। त्यामुळे एक प्रकारे वाल्मिक कराड यांना दिलासा आहे, तर त्यांचे जे विरोधक आहेत ज्यांना वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी व्हावी वाटत होती त्यांच्यासाठी मात्र हा एक प्रकारे झटका आहे। त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल खऱ्या अर्थानं वाल्मिक कराड यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे। वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी आता सध्या तरी होईल असं दिसत नाही। त्यामुळे या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा। वाल्मिक कराड यांची खरंच ईडी चौकशी व्हायला हवी का? तुम्हाला काय वाटतंय? वाल्मिक कराड यांच्यावर जे आरोप झाले ते चुकीचे आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे आपल्या सर्वांना सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। खाली जे आयकॉन जे आहे बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। विषय चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद।